रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। भाडेवाढ न करता लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याची फडणवीसांची माहिती। मुंबईत काल झालेल्या लोकल दुर्घटनेनंतर मनसेचा मोर्चा। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी मंदिर ते ठाणे स्थानक असा मोर्चा। मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मनसैनिक मोर्चामध्ये सहभागी। मनसेच्या शिष्टमंडळाकडून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन। संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे 3 महिन्यापूर्वी वर्तवली होती। रेल्वे प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली याची लेखी माहिती सादर करा, मनसेची मागणी। मुंबईची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय। एका लोकलच्या शेवटच्या डब्याला आढळून आले ओरखडे, तर नेहमीपेक्षा जास्त गर्दी, लटकणारे प्रवासीच एकमेकांना घासल्याचंही कारण। रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आरपीएफ, जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात। शिवाय प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून जाणाऱ्या लोकल मेलगाड्या धीम्या गतीने पुढे मार्गस्थ। डोंबिवलीत एसी लोकलचा दरवाजा बंद करणं झालं कठीण। प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटे दरवाजा होत नव्हता बंद। डोंबिवलीहून निघणाऱ्या एसी लोकलमधली घटना। बदलापूर स्थानकावर 2 प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। लोकलमधून उतरत असताना प्रवाशांची एकमेकांना मारहाण। गोरेगाव फिल्म सिटी परिसरात झाडांची अवैधपणे कत्तल सुरू। स्थानिक आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींचा आरोप। रॉयल सिने एशिया फिल्म्स कंपनीकडून या जागेवर काम सुरू असल्याची माहिती। कारागृहात कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचं मंत्रालयामध्ये प्रदर्शन। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी। मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ। 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे योजनेचे पैसे बंद होणार। आयकर विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या डेटामधून कळणार लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न। पीओपी गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाचा फेरविचार करा। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची कोर्टाकडे मागणी। मोठ्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन कसं शक्य आहे असाही सवाल। 11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर। आज जाहीर होणारी पहिली यादी आता 26 जूनला जाहीर होणार, त्यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर। पालक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त। पुण्याच्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर तुंबल्यानं घाणीचं साम्राज्य। नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन। मुंबईत एमआयडीसी पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई। अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक। 36,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। महिलेला मराठी भाषेवरून हिणावल्याचा आरोप। धुळ्यातील एसबीआय बँकेत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याच्या कांशिलात लगावल्यावर बँकेचे अधिकारी आक्रमक। काळ्या फिती बांधत केलं काम बंद आंदोलन। हिंदी सक्तीविरोधात घाटकोपरमध्ये मनसे आक्रमक। चारकोपच्या सेंट मेरी स्कूलला दिला अल्टिमेटम। 3री भाषा म्हणून सक्तीने हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जाईल असं पत्रक शाळेने काढल्याची पालकांनी तक्रार दिल्यावर मनसे आक्रमक। नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। ख्रिस्ती जमिनी हडपणाऱ्या संस्थेवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या पाथर्डीत स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। मीटर बसवण्याबाबत जबरदस्ती केल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा। पालघर नगर परिषदेतील 150 पेक्षा अधिक सफाई कामगारांचं आजपासून काम बंद आंदोलन। किमान वेतन मिळत नसल्यानं कर्मचारी आक्रमक। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। कर्जाळा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला बसची धडक। कार्तिकेय स्वामी जयंतीनिमित्ताने भाजप आमदार कॅप्टन तमिळसेल्वन यांच्याकडून वेल यात्रेचं आयोजन। सायन वडाळा मांटुंगा परिसरात काढण्यात आलेल्या यात्रेला मोठ्या प्रमाणात तमिळ बांधवांची उपस्थिती। राज्यामध्ये कधी बहुमत मिळालं नाही हे मान्य करावं लागेल। आपल्याला नेहमीच आघाडीच करावी लागते, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। आपण साधू संत नाही, लोकांचे प्रश्न सोडवणारे लोक। बेरजेचं राजकारण करतो म्हणून भाजपसोबत गेलो, अजित पवारांचं स्पष्टीकरण। 2014 पासून आपला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न होता। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करू, पटेलांचे स्वबळाचेही संकेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबतचे अधिकार सुप्रिया सुळेंना देण्यात आलेत, मात्र आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच नसल्याचं सुनील तटकरेंकडून स्पष्ट। राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं। वर्धापन दिन मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। कोण पक्षातनं गेलं याची चिंता करू नका, आगामी काळात आपली सत्ता येईल, शरद पवारांकडून विश्वास व्यक्त। अजित पवारांसोबत जाण्यावर शरद पवार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा नाही, सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। आम्ही कुटुंब म्हणून सोबत, मतभेद असावेत, मनभेद नसावेत, राष्ट्रवादीच्या मासिकात सुळेंनी मांडली भूमिका।
जसं आधी लग्न कोंडाण्याचं त्याप्रमाणे आधी राष्ट्र मग महाराष्ट्र विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीचे 8 खासदार काय निर्णय घेतात ते पाहू. सुळेंच्या विलिनीकरणाबाबत आधी दिल्लीत निर्णय होईल असे दिले संकेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जयंत पाटील यांची शरद पवारांकडे जाहीर मागणी. जयंत पाटलांनी संघटना मजबूत करण्याचं काम केलंय. शरद पवारांकडून जयंत पाटलांचं कौतुक. तर जयंत पाटलांच्या मागणीचा प्रमुख सहकार्याने एकत्र घेत विचार करू. शरद पवारांची प्रतिक्रिया. पद जाईल हे माहिती असल्यानं जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याचा विषय काढला. अनिल पाटील यांचा जयंत पाटलांना चिमटा. लोकांमधून राजीनामा नको म्हणून आवाज आला आणि जयंत पाटलांना 3 महिन्याचं एक्सटेन्शन मिळवल्याचीही टीका. राष्ट्रवादी वर्धापन दिन निमित्ताने नाशिकमध्ये होर्डिंग्स. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांकडून बॅनरच्या माध्यमातून व्यक्त. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन म्हणजे काळा दिवस. लक्ष्मण हाकेंची टीका. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय. नितेश राणेंच्या वक्तव्याची शिवसेना मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण? सेना मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सवाल केल्याची सूत्रांची माहिती. कुणाचे बाप काढणं योग्य नव्हे त्या संदर्भात संबंधित मंत्र्यांना समज दिली. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नसल्याचं संबंधित मंत्र्यांचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत मोठी फेररचना होणार. काम करणाऱ्या प्रामाणिक पदाधिकाऱ्यांना संधी देऊन अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांची पदावरून उचलबांगणी होणार. नागपूर कामठी विधानसभा मतदारसंघात असंख्य बोगस मतदार. काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांचा दावा. शेवटच्या टप्प्यात नोंद झालेले 1200 मतदार दिलेल्या पत्त्यावर राहतच नसल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का. साताऱ्यातील पाटण तालुक्यातले सत्यजित सिंग पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष इंदुराव पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 3 दिवसापासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. प्रशासनाने घेतली दखल. उपोषण सोडण्याची उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची विनंती. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. प्रहारच्या कार्यकर्त्यांचं चांदूर बाजार तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातेश्री पांदन रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत व्यक्त केला निषेध. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी कुशावर्त तीर्थावर दाखल. यावेळी नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक आणि विधिवत पूजा करत पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने मार्गस्थ. भंडाऱ्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाडांची पडझड. पेरण्यांची घाई करू नका. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना. 15 जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज. साताऱ्यात शासनाच्या वतीने आयोजित आलेल्या शाहिरी महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रेक्षकांचा महोत्सवाला चांगला प्रतिसाद. धाराशिवमध्ये जकेकुरवाडी गावात 350 महिलांकडून वडाची झाडं लावत वटपौर्णिमा साजरी. तर झाडांचं संगोपन करून दरवर्षी याच झाडांचं पूजन करण्याची महिलांकडून शपथ. अहिल्यानगरच्या काष्टीमध्ये विकास कामात अडथळा आणत असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल न करता त्यांचं पूर्ण रोपण. भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडनं 100 वर्ष जुन्या 8 झाडांचं पूर्ण रोपण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये पुरुषांची वटपौर्णिमा. 7 जन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुष मंडळींकडून मागील 16 वर्षांपासून वटसावित्रीचं व्रत. नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. ख्रिस्ती जमिनी हडपणाऱ्या संस्थेवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. बीडच्या आष्टी तालुक्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. घरासमोरील विहिरीत उडी मारून आत्महत्या. सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या माजल गावात लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अनेक वेळा अत्याचार. 20 वर्षीय तरुणी 5 महिन्यांची गरोदर. तरुणाविरोधात गुन्हा दाखल. दिल्लीतील द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी 2 मुलांसोबत 7व्या मजल्यावरनं उडी मारल्यानं 3घांचाही मृत्यू. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाची पुढची सुनावणी 12 जूनला. घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. केदारनाथमध्ये भाविकांची विक्रमी संख्या. 39 दिवसात तब्बल 9,20,000 भाविकांनी घेतलं दर्शन. ऑस्ट्रेलियाच्या ग्रास शहरातील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू. 28 जण जखमी. हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा संशय. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल उद्यापासून. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये होणार लढत. हा सामना होणार लॉर्ड स्टेडियमवर. कोण जिंकणार विजेतेपद पाहणं महत्त्वाचं.